नमस्कार. रेसिपीज विथ तारामध्ये तुमचे सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण ब्रेडपासून स्वीट असे मलाई ब्रेड कस्टर्ड रेसिपी बनवणार आहोत. तुम्ही पण नक्की करून बघा. चॅनलवर नवीन असल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. चला रेसिपीसाठी लागणार साहित्य बघू. मी इथे ना 5 ब्रेड घेतलेले, त्यासाठी ना 2 कप दूध घेतलेले आणि इथं साखर घेतली बारीक मिक्सरमध्ये करून. मी इथं कस्टर्ड पावडर आहे आपल्यावाली आणि एक चांगली म्हणजे साबूत साखर पण घेतली, वेलची पावडर पण घेतली. हे आपल्या गोडीनुसार घ्यायचे, अंदाजे आपल्याला दूध किती गोड लागेल त्यानुसार आहे. इथे मिल्क पावडर घेतली आणि इथे दुधावरची ना ताजी मलाई घेतली, साई राहते ती आपली ती, आणि इथे ड्रायफ्रूट कट करून घेतलेले. इथे मी पॅन गरम करायला ठेवलाय. त्यामध्ये ना आता हे 2 कप दूध घेतले ना ते टाकून घ्यायचं. आपल्याला दुधाला चांगली उकळी येऊन द्यायची. आता ब्रेडचे आपण आहे ना या अशी काढायची, कट करून घेऊ जोपर्यंत आपल्या दुधाला पण उकळी येते. अशी चौबाजू सगळं काढून घ्यायचं त्याच्यावर. आपल्याला कडक राहते नाही त्याच्यामुळं. तर आपल्या दुधाला पण छान उकळायली. त्यामध्ये आपण जी साखर घेतली होती ती साखर आणि वेलची पावडर घालून घेऊ. आणि इथं आपण कस्टर्ड पावडर घेतलेली ना त्याच्यामध्ये साधं दूध घालून आहे ना हे अशी मिक्स करून घ्यायची. त्याचे ना गाठी नाही राहिले पाहिजे. मग आपण या उकळते दूध घालून घेऊ. तर आता कस्टर्ड पावडर दुधात घालून घेऊ. दूध चांगलं आहे ना थोडं घट्ट होईपर्यंत. आता कस्टर्ड पावडर ते लगेच घट्ट होईल, थोडं घट्ट होऊन देऊ आणि मग गॅस बंद करून घेऊ आपण. आता आपलं दूध पण घट्ट झालं. यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट घेतले ना ते टाकून घेऊ आणि आता गॅस बंद करून घेऊ. तर आपण ब्रेडला आतून लावण्यासाठी जे मलाई घेतली दुधाची त्यामध्ये ना साखर घालून घ्यायची 2 ते 3 चमचे. त्यामध्ये आपण जी मिल्क पावडर घेतली ती पण घालून घ्यायची आणि याची ना अशी पेस्ट बनवून घ्यायची मग ती ब्रेडला लावायला आतमध्ये. तर आता ना आपण ही जी तयार करून घेतली ब्रेडला लावण्यासाठी ते असं लावून घेऊ. याच्यामुळे आपले ब्रेड ना खूप गोड असे होत आहे, मलाईदार लागत आहे खायला पण. आता सगळ्या ब्रेडला लावून घेते मी पूर्ण. ते आपल्याला ना अशी एकावर एक ठेवून घ्यायची. तर मी ते पूर्ण ब्रेडला आहे ना मलाई लावून घेतलेली आणि ते आता एकावर एक असे ठेवून घेतले. आता यावर जे कस्टर्ड दूध तयार करून घेतले ना ते टाकून घेणार आहे. मग आपली रेसिपी तयार होणार. तर मी ना अशा खोलगट वाटीमध्ये घेतले. तुमच्याकडे जर पसरट भांडा असेल ना त्याच्यामध्ये तुम्ही असे पसरून ठेवू शकता एकावर एक 2-2 याचे असे थर करून. मग त्यावर तुम्ही ना हे ब्रेड ठेवू शकता आणि वरून कस्टर्ड दूध टाकू शकता. आता मी असंच ठेवलं आहे कारण ते ना आपले भिजले पण पाहिजे ना. आता हे दूध आहे यावर घालून घेऊ आपण. ते तसं ते भिजेल. आता पावाचाच प्रकार आहे, ते भिजणारच. आता सर्व दूध तर आपले आहे ना मलाई ब्रेड आहे ना कस्टर्ड तयार झालेले. खूप छान अशी रेसिपी आहे आणि अगदी कमी साहित्यात आपल्याकडे जे घरी आहे ना त्या साहित्यात होऊ शकते. तुम्ही पण नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटू पुढील नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.